Good morning, dear friends. So, myself Raut sir, and I am going to give the introduction of the science and technology. Our science and technology book, this science and technology book consists of two parts, part 1 and part 2. Overall there are 18 lessons. Actually there are no separate books for the 9th standard, but for the 10th standard there will be 2 separate books, that is part 1 and part 2. In 10th standard there are 10 lessons. Part 1 consists of 10 lessons and part 2 consists of 10 lessons. So in this way, here in the 9th standard there are 18 lessons and a single book is there. I am showing the book here. This is the science and technology, and there are no part 1 and part 2, but inside in the content part 1 and part 2 is given. Now part 1 is towards me, means it consists of physics as well as chemistry. म्हणजे टोटल 18 लेसन्स आहेत. त्या 18 लेसनमधले 9 लेसन्स जे आहेत ते पार्ट 1 मध्ये आहेत आणि 9 लेसन्स जे आहेत ते पार्ट 2 मध्ये आहेत. आता या 9 लेसन्समध्ये फर्स्ट टर्ममध्ये 5 लेसन्स, फर्स्ट टर्ममध्ये 5 लेसन आणि सेकंड टर्ममध्ये 5 लेसन. हा जो तुमचा सायन्स 1चा पार्ट आहे याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे काही लेसन्स इन्क्लूड आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे. आणि तुम्ही पार्ट 2 जे शिकणार म्हणजे तुमचे रिस्पेक्टिव्ह सर किंवा टीचर जे असतील तर त्याच्यामध्ये बायोलॉजी, एन्व्हायरमेंट आणि स्पेस मिशनशी रिलेटेड काही गोष्टी ज्या आहेत त्या शिकवल्या जातील. ओके. तर आज आपण या ठिकाणी की इंट्रोडक्शनच्या याच्यावर आपण काय काय शिकणार आहे यावर्षी, कोणकोणते लेसन आहे, फर्स्ट टर्मला किती आहे, सेकंड टर्मला किती आहे. आता तुम्हाला हे जे लेसन आहे पहिले 5 हे फर्स्ट टर्मला आहे. याच्यामध्ये लॉज ऑफ मोशन, वर्क अँड एनर्जी, करंट, इलेक्ट्रिसिटी हे 3 लेसन फिजिक्सचे आहे. हे लक्षात ठेवा ना. हे जे 3 लेसन आहे हे फिजिक्स आहेत. ओके. आणि नंतरचे जे 2 लेसन आहे मेजरमेंट ऑफ मॅटर, ॲसिड, बेसेस अँड सॉल्ट्स हे लेसन केमिस्ट्रीचे आहे. ओके. म्हणजे राऊत सर तुम्हाला काय काय शिकवणार, फिजिक्स आणि केमिस्ट्री. त्यापैकी पहिले 3 लेसन जे आहेत ते फिजिक्सचे आहेत आणि हे जे 2 लेसन आहेत मेजरमेंट ऑफ मॅटर, ॲसिड, बेस अँड सॉल्ट हे केमिस्ट्रीचे आहे. ओके. आणि त्यापैकी फर्स्ट युनिट टेस्टला 2 लेसन राहतील. फर्स्ट युनिट टेस्टला एक केमिस्ट्रीचा राहील आणि एक फिजिक्सचा राहील, म्हणजे लॉज ऑफ मोशन आणि मेजरमेंट ऑफ मॅटर. तर असे एकूण 5 लेसन्स तुम्हाला फर्स्ट टर्ममध्ये आहे. ओके. आणि उर्वरित 4 लेसन जे आहे लेसन नंबर 11, 12, 13 आणि 14 म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, स्टडी ऑफ साऊंड, कार्बन आणि सबस्टन्सेस इन कॉमन यूज हे 4 लेसन तुम्हाला सेकंड टर्ममध्ये राहतील. ओके. त्यामध्ये पण पहिले जे 2 लेसन आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि स्टडी ऑफ साऊंड हे फिजिक्सचे आहे आणि कार्बन अँड इम्पॉर्टंट सबस्टन्स आणि सबस्टन्सेस इन कॉमन यूज हे केमिस्ट्रीचे आहे. म्हणजे या प्रकारे तुम्हाला सायन्स 1मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असे डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. टोटल 9 लेसन आहेत. 9 पैकी 5 लेसन फिजिक्सचे आहेत आणि 4 लेसन केमिस्ट्रीचे आहेत. तर या फिजिक्सच्या 5 लेसनपैकी 3 लेसन हे फर्स्ट टर्ममध्ये टाकलेले आहे आणि 2 लेसन हे सेकंड टर्ममध्ये टाकलेले आहे. केमिस्ट्रीचे तसे 4 लेसन आहेत. त्या 4पैकी 2 लेसन हे फर्स्ट टर्ममध्ये टाकले आहेत आणि 2 लेसन्स हे सेकंड टर्ममध्ये टाकले आहे. ओके. आता 2-2 मिनटामध्ये किंवा 5-5 मिनटामध्ये प्रत्येक लेसनचं मी इंट्रोडक्शन देणार. इट माइट बी लर्न इन द 8 और प्रिव्हियस स्टँडर्ड. म्हणजे काही लेसन जे आहे तुम्ही 8व्या वर्गात किंवा 7व्या वर्गात शिकलेले आहे. आता लेसन पहिला लॉज ऑफ मोशन. आता मोशन ही कॉन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. इफ आय एम स्टँडिंग हिअर इट इज नॉट मोशन, but the vehicles are moving from one place to another place. Vehicles are moving from one place to another place. It is said to be motion. बरोबर आहे. म्हणजे मोशन ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. कन्सिडर 2 पॅसेंजर एकाच बसमध्ये बसून आहेत. 2 पॅसेंजर. आता जरी बसची स्पीड समजा सपोज 60 km/h आहे
पण तुम्ही बाजूच्या मित्राकडे किंवा पॅसेंजरकडे पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की तो बाजूचा जो पॅसेंजर आहे तो मोशनमध्ये नाही आहे. जरी बस 60 km/hने चालली, परंतु आपल्या बाजूचा जो मित्र आहे त्यांनी पोझिशन बदलली काय? अजिबात नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही क्लेम करू शकता, तुम्ही सांगू शकता की माझ्या बाजूचा जो पॅसेंजर आहे तो मोशनमध्ये नाही. दॅट्स वाय वी कॅन से दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मग आता या मोशनमध्ये दोन प्रकार आहेत, युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन. काय फिजिकल क्वांटिटी आहे, जसं आहे डिस्प्लेसमेंट आहे, वेलॉसिटी आहे, ॲक्सेलरेशन आहे. त्याच्यानंतर न्यूटन्सचे लॉज आहेत. न्यूटनचे 3 लॉ. आता न्यूटनचे जे लॉ आहे ते फोर्सवर डिपेंड करतात. आता फोर्स म्हणजे काय, तुम्ही फोर्स हा 9व्या वर्गात शिकलात. फोर्स इज नथिंग बट इट इज द मास इंटू ॲक्सेलरेशन. हा फॉर्म्युला आहे फोर्सचा, मास इंटू ॲक्सेलरेशन. तर मास इंटू ॲक्सेलरेशन म्हटल्यानंतर ह्या फिजिकल क्वांटिटी आहे. काही फिजिकल क्वांटिटी स्केलर्स आहेत आणि काही फिजिकल क्वांटिटी ह्या वेक्टर्स आहेत. मग आता स्केलर म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय? दोज फिजिकल क्वांटिटीज which are explained by means of magnitude are called a scalar quantity. पुन्हा एकदा, ज्या फिजिकल क्वांटिटी ह्या फक्त आणि फक्त मॅग्नेट्यूडनी एक्सप्लेन केल्या जातात त्याला स्केलर्स असं म्हणतात. आता या स्केलरमध्ये एक्झाम्पल आहे तुमचं मास, लेंथ आणि टाईम. ओके, हे जे एक्झाम्पल्स आहे हे कशाचे एक्झाम्पल्स आहे? स्केलर्सचे आहे. आता मास जे आहे, समजा यू परचेज द शुगर, देन इट इज 10 किलोग्रॅम और 5 किलोग्रॅम. मग तुम्ही जेव्हा 5 किलोग्रॅम असं म्हणता तेव्हा याला मॅग्नेट्यूड असं म्हणतात. मॅग्नेट्यूड म्हणजे जी क्वांटिटी फक्त मॅग्नेट्यूडनी एक्सप्लेन होते मित्रांनो त्याला काय म्हणायचं आहे? त्याला स्केलर्स असं म्हणायचं आहे. आता लेंथ, समजा या पेनची लेंथ किती आहे? 15 सेंटीमीटर. तर तुम्ही इथं 15 सेंटीमीटर लिहिता, तर 15 सेंटीमीटर काय झालं? त्याचं मॅग्नेट्यूड झालं. आता तुम्ही जर टाईम म्हटला तर तुम्ही 5 सेकंद, 1 तास असं म्हणतात, 1 hour. तर यालासुद्धा मॅग्नेट्यूड लागते, बरोबर. देन वी कॅन डिफाईन द स्केलर, द फिजिकल क्वांटिटी विच आर एक्सप्लेन, द फिजिकल क्वांटिटीज विच आर डिस्क्राईब बाय मीन्स ऑफ ओनली मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड म्हणजे पुन्हा तो एक नंबर आणि त्याचं युनिट, SI युनिट. तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये युनिट शिकलेले आहेत, कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं कोणतं युनिट आहे. तुम्हाला प्रेशर माहीत आहे, तुम्हाला फोर्स माहीत आहे, तुम्हाला एनर्जी माहीत आहे, तुम्हाला कायनेटिक एनर्जी माहीत आहे, तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी माहीत आहे. ओके, तर आपण बराच पार्ट 8वी 9व्या वर्गात, 8व्या 7व्या 8व्या वर्गात शिकलेला आहोत आणि तो पार्ट जो आहे त्याला धरून आपण 9व्या वर्गात आणि 10व्या वर्गात शिकणार आहे. ओके, तर थोडं ॲज अ रिव्हिजन, ॲज अ इंट्रोडक्शन म्हणून मी तुम्हाला इथे सांगू राहिलो. ओके, सो व्हॉट इज स्केलर? Scalar is a physical quantities which are explained by means of only magnitude are called scalars. आता सेकंड क्वांटिटी आहे तुमची वेक्टर. नाव व्हॉट इज वेक्टर? वेक्टर आर द फिजिकल क्वांटिटीज which are explained by magnitude as well as direction. Magnitude as well as direction. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय लागलं? फक्त मॅग्नेट्यूड. इथे काय लागू राहिलं? मॅग्नेट्यूड सोबत काय पाहिजे? डायरेक्शन. तुम्ही जेव्हा 5 किलो साखर आणता डायरेक्शनचं काहीच काम नाही. तुम्ही जेव्हा एखाद्या पेनची लेंथ मोजता 15 सेंटीमीटर, अशी मोजली तरी 15, अशी मोजली तरी 15, अशी मोजली तरी 15. सो व्हेन वी एक्सप्लेन द स्केलर क्वांटिटी दॅट इज मास, लेंथ अँड टाईम, देन ॲट दॅट टाईम वी आर नॉट कन्सिडरिंग इज डायरेक्शन. त्यावेळेस आपल्याला डायरेक्शनची आवश्यकता नाही. बट व्हेन वी एक्सप्लेन द वेक्टर्स, म्हणजे तुम्ही जेव्हा वेक्टर्स एक्सप्लेन करता तेव्हा तुम्हाला मॅग्नेट्यूड तर पाहिजेच जे स्केलरमध्ये होतं ते, पण त्या मॅग्नेट्यूडसोबत तुम्हाला काय पाहिजे? डायरेक्शन. सो इन दिस वे वी कॅन क्लासिफाय द स्केलर्स अँड वेक्टर्स इन द प्रिव्हियस लेसन. ओके, म्हणजे काही फिजिकल क्वांटिटी क्लासिफाय कसे करायचे बाबा? ज्याला डायरेक्शन पाहिजे आणि मॅग्नेट्यूड पाहिजे ते वेक्टर, ज्याला मॅग्नेट्यूड पाहिजे ते स्केलर. आता याच्यामध्ये एक्झाम्पल काय होतं माहीत आहे? डिस्प्लेसमेंट हा शब्द ऐकला असेल तुम्ही. त्याच्यानंतर वेट, वेट शब्द पण ऐकला. ओके, ह्या ज्या क्वांटिटी आहे वेट, फोर्स, ह्या सगळ्याच्या सगळ्या काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. सो यू हॅव ऑलरेडी लर्न व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्केलर अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेक्टर्स. लॅटर ऑन वी सॉ द लॉज ऑफ एनर्जी. तुम्ही न्यूटन नाव ऐकलं असेल, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. या 9व्या वर्गात आपण तिन्ही लॉ शिकणार आहे. न्यूटनचे जे लॉज आहेत ते तिन्ही शिकणार आहे. लॉज कशाचे? न्यूटनचे.
तर पहिला जो लॉ आहे तो मासवर आहे, इनर्शिया. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. हा पहिला जो लॉ आहे तो इनर्शिया, म्हणून त्याला लॉ ऑफ इनर्शियासुद्धा म्हणतात. आणि दुसरा जो लॉ आहे तो आहे मोमेंटमवर. हे सर्व जे सांगू राहिलो मी तुम्हाला हे फिजिकल क्वांटिटी आहे. एक तर स्केलर असणार किंवा वेक्टर असणार. आणि तिसरा जो आहे तो फोर्सवर आहे. ॲक्शन आणि रिॲक्शन जे आहे, ॲक्शन अँड रिॲक्शन हे फोर्सेस आहे. सो फर्स्ट लॉ ऑफ न्यूटन इट इज कॉल्ड लॉ ऑफ इनर्शिया. सेकंड लॉ इज कॉल्ड द लॉ ऑफ मोमेंटम. आणि थर्ड जो आहे त्याला म्हणायचं लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. तुम्हाला माहीत असेल लॉन्चिंग ऑफ रॉकेट, पृथ्वीवरून जेव्हा रॉकेट निघते तेव्हा हे कोणत्या लॉवर बेस आहे, हे न्यूटन्स थर्ड लॉवर. म्हणजे टू एव्हरी ॲक्शन फोर्स देअर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे आपण जर इथून बॉल फेकला भिंतीकडे, दिस इज कॉल्ड ॲक्शन फोर्स. ॲज सून ॲज इट स्ट्राईक द सरफेस ऑफ द वॉल, जसा तो भिंतीला आदळला, देन इट कम्स बॅक ड्यू टू द रिॲक्शन फोर्स. पहा मी काय म्हणतो, वेन वी थ्रो द बॉल टुवर्ड्स द सरफेस ऑफ द वॉल इट इज कॉल्ड ॲक्शन फोर्स, बरोबर. बट ॲज सून ॲज इट स्ट्राईक टू द सरफेस ऑफ द वॉल इट कम्स बॅक विथ द सेम स्पीड. म्हणजे या ठिकाणी ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हे सारखे आहेत, बरोबर आहे. म्हणजे आता आपल्या टीचिंग आणि लर्निंगमध्ये तोच प्रकार आहे. एखादा टीचर जर चांगला शिकत असेल तर विद्यार्थी चांगले शिकतात. टीचिंग अँड लर्निंग इज ऑल्सो रिलेटिव्ह कन्सेप्ट. म्हणजे इफ टीचिंग इज इफेक्टिव्ह ॲटोमॅटिकली द लर्निंग इज इफेक्टिव्ह. ॲक्च्युली इट इज ऑल्सो न्यूटन्स थर्ड लॉ, बट इट इज नॉट रिलेटेड विथ फिजिक्स. पण एखादा शिक्षक रटाळ शिकवून राहिलेला आहे, तो काय शिकून राहिला सर्व डोक्याच्या वरून चाललेला आहे. वर्गात शिकवता शिकवता डोळे लागून राहिलेले आहे. म्हणजे इफेक्टिव्ह टीचिंग जर नसलं तर लर्निंग प्रोसेससुद्धा इफेक्टिव्ह राहत नाही. मी काय बोलतो तुम्हाला समजून राहिलं असेल तर तसं न्यूटन्स लॉ आहे. तुम्ही जेवढ्या जोराने बॉल फेकाल तेवढ्या जोराने वापस येतो. तुम्ही हळू फेका तो हळू येतो. तुम्ही क्रिकेट खेळता माहिती आहे, एखाद्याने बॉल टाकला तुम्ही नुसतं बॅट हळू मारली, नाउ ऑब्झर्व द डिस्टन्स कवर्ड बाय दॅट बॉल. तो बॉल किती दूर गेला ते पहा. आणि तोच बॉल तुम्ही जर जोराने मारला तर नंतर त्यांनी डिस्टन्स किती कवर केलं ते पहा. सो व्हॉट इज इट? इट इज नथिंग बट इट इज द न्यूटन्स थर्ड लॉ. सो देअर वेअर 3 लॉज ऑफ मोशन. Number 1 Newton's first law, Newton's second law and Newton's third law. So along with it we also learn the equations. Their equation, काही equations असतील ते equations आपण शिकणार आहे. पहिलं जे इक्वेशन आहे ते v इक्वल टू u प्लस at. दुसरं जे आहे s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आणि तिसरं जे आहे ते v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. तुम्हाला आज हे इक्वेशन काहीच समजणार नाही की सर तुम्ही काय लिहिलं, कारण हे इंट्रोडक्शन आहे. तर v इज इक्वल टू यू प्लस at, यामधला u काय, v काय, हे काय, टी काय. तर जेव्हा आपला नवा वर्ग सुरू होईल किंवा पहिला लेसन सुरू होईल तर या प्रत्येकाचा अर्थ तुम्हाला समजेल. v आणि u जे आहे ते व्हेलॉसिटीज आहेत. एक फायनल व्हेलॉसिटी, एक इनिशियल व्हेलॉसिटी. a म्हणजे ॲक्सेलरेशन आहे, t म्हणजे टाईम आहे आणि यस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. ओके. तर तुम्ही पहिल्या लेसनमध्ये लॉज ऑफ मोशनमध्ये काय काय शिकणार. व्हॉट इज मोशन म्हणजे चेंज ऑफ पोझिशन ऑफ द बॉडी विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. त्याच्यानंतर काही फिजिकल क्वांटिटी शिकणार. त्या फिजिकल क्वांटिटी स्केलर्स आणि वेक्टर्स आहे. यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्केलर अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेक्टर. आता प्रेशर आणि फोर्स ह्या फिजिकल क्वांटिटी माहीत आहे. आता प्रेशरचा फॉर्म्युला आणि फोर्सचा फॉर्म्युला. प्रेशरचा फॉर्म्युला काय सांगा, आठवड्यात काय होतं प्रेशर, द रेट ॲट विच वर्क डन असं होतं. द रेट ॲट विच वर्क डन म्हणजे या ठिकाणी हे वर्क होतं आणि या ठिकाणी हा टाईम होता, बरोबर आहे. किंवा मग तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काय लिहिलं होतं, फोर्स अपॉन एरिया. ओके. प्रेशर इज गिवन बाय द फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. हे फॉर्म्युला शिकले तुम्ही. आता यामध्ये तुम्हाला जर युनिट माहीत नसतील तर काहीच फायदा नाही. नाव रिवाईज, आठवा की बाबा प्रेशरचं युनिट काय होतं, फोर्सचं युनिट काय होतं, एरियाचं युनिट काय होतं. आता फोर्स जे आहे त्या फोर्सचं युनिट होतं न्यूटन. एरिया जो होता त्या एरियाचं युनिट होतं मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. पुन्हा आहे का, द SI युनिट ऑफ द फोर्स म्हणजे आपण जे युनिट घेऊन राहिलो ते कोणतं युनिट घेऊन राहिलो, SI युनिट घेऊन राहिलो. फोर्सचं युनिट न्यूटन आणि CGS मध्ये डाईन होतं.
एरिया माहीत आहे तुम्हाला, एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेड, एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस इंटू हाईट, एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पॉलिगॉन वेगवेगळ्या प्लेन डायग्रामचा जर एरिया काढायचा असेल आणि त्याचे डायमेन्शन जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्म्युल्यानी एरिया काढता येते. तर एरियाचं युनिट आहे स्क्वेअर मीटर आणि फोर्सचं न्यूटन. मग आता प्रेशरचं युनिट पाहिजे तर प्रेशरचं युनिट होईल न्यूटन मीटर स्क्वेअर. And for your kind information आनंद भाऊ, this न्यूटन मीटर पर स्क्वेअर इट इज कॉल्ड अ पास्कल. याला 1 पास्कल सुद्धा म्हटलेलं आहे. इट इज डिनोटेड बाय PA. आठवून राहिलं काही? प्रेशरचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर वर्ग 8 आणि त्याला शॉर्टमध्ये म्हटलेलं आहे पास्कल. आणि त्याची प्रॉपर्टीसुद्धा होती की जेवढा एरिया सरफेस एरिया जास्त तेवढं प्रेशर कमी आणि जेवढा सरफेस एरिया कमी तेवढं प्रेशर जास्त. जे आपण शिकणार आहे प्रेशर आणि फोर्स याच्यामध्ये, दीज आर द फिजिकल क्वांटिटी. म्हणजे एखादा खिळा आहे, खिळा तुम्ही समजा त्याच्या टोका करून जर टोचला, हा खिळा समजा, तर या ठिकाणी एरिया कसा आहे, हा लेस आहे आणि म्हणून प्रेशर जे आहे ते मोर आहे. इथे बा एरिया जास्त आहे ना, आणि इथं प्रेशर कसं राहील, हे लेस राहील. म्हणजे खिळा तुम्ही जर उलटा ठोकला असा तो जाईल का भिंतीत? अजिबात जाणार नाही, कारण त्याचा एरिया जास्त आहे. एरिया जास्त असेल तर प्रेशर कमी राहते. पण खिळा तुम्ही जर सरळ ठोकला असा या टाईप तर एरिया काय होईल, कमी होईल. आणि एरिया कमी झाला तर प्रेशर हा जास्त लागतो. तर ह्या फिजिकल क्वांटिटी आपण वर्ग 9 मध्ये शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर तुम्ही वर्क आणि एनर्जी, वर्क माहीत असेल. वर्क इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आता प्रत्येक ठिकाणी मी जेव्हा फॉर्म्युला सांगणार तेव्हा मध्ये या फिजिकल क्वांटिटी येणार. फोर्स काय, डिस्प्लेसमेंट काय, ॲक्सेलरेशन काय, टाईम काय, वेलॉसिटी काय, डिस्प्लेसमेंट काय, भरपूर गोष्टी आहेत. तर तुम्हाला या गोष्टीचं हळूहळू नॉलेज येईल. आजचा पहिला दिवस असल्यामुळे आपण इंट्रोडक्शन घेऊन राहिलो, त्याच्यामुळे मी शॉर्टमध्ये सांगू राहिलो. तर वर्क म्हणजे काय? वर्क इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आता ही वस्तू इथे आहे, या वस्तूला मी फोर्स नाही लावला तर ही हलणार का? आता मी जरा इथे मस्क्युलर फोर्स लावला, ही वस्तू हलली, म्हणजे इथे काम झालं काहीतरी. म्हणजे विदाऊट फोर्स याची जी जागा बदलण्याची पद्धत आहे किंवा त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात, हे होणार नाही. सो व्हॉट इज वर्क? वर्क इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्स लावल्याशिवाय डिस्प्लेसमेंट होत नाही. यस जो अक्षर आहे ते डिस्प्लेसमेंटसाठी, एफ जे आहे ते फोर्ससाठी आहे आणि डब्ल्यू कशासाठी आहे? वर्कसाठी आहे. सो व्हॉट इज वर्क? वर्क इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. 3 टाईपचे वर्क असतात, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह आणि एक झिरो वर्क असते. बरोबर आहे? तुम्ही फोर्स जिकडून लावला आणि त्याच डायरेक्शनने समजा वर्क होत असेल, माय डिअर फ्रेंड्स, याला पॉझिटिव्ह वर्क म्हणतात. आणि तुम्ही समजा फोर्स असा लावला आणि वर्क जर असं होत असेल त्याला निगेटिव्ह म्हणायचं. बरोबर? आणि कधी कधी काय होते माहिती आहे, आपण एवढा फोर्स लावतो वर्क होत नाही. फॉर एक्झाम्पल या भिंतीला मी ढकलून राहिलो, फोर्स अप्लाय करून राहिलो, पण भिंत हलून राहिली का? म्हणून याला झिरो वर्क म्हणतात. सो देअर आर 3 टाईप्स ऑफ द वर्क. वन इज पॉझिटिव्ह वर्क, वन इज निगेटिव्ह वर्क अँड लास्ट वन इज द झिरो वर्क. सो व्हॉट इज पॉझिटिव्ह वर्क? व्हेन द डिस्प्लेसमेंट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ द फोर्स, पॉझिटिव्ह. व्हेन द डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फोर्स, negative. And when there is no displacement, then it is called zero work. So there are 3 types of the work. Later on we see what is the meaning of energy. Now I am teaching here. How it is possible? Because I am taking some diet in the form of breakfast. जर मी नाश्ता केलाच नाही आणि दिवसभर शिकव म्हटलं, मी शिकवू शकणार काय? म्हणजे मला काय लागते? डाएट एनर्जी लागते, एनर्जी. So what is energy? The capacity of the body for doing work, it is called energy. Listen again. The capacity of a body, any kind of body, for doing the work, it is called energy. And we know that the energy has 2 types. One is kinetic energy and second is potential energy. So kinetic energy is given by the formula half mv square. And potential energy is given by formula mgh. Okay, here m is the constant, so only difference quantity v and h. So what is v? Velocity.
Velocity means motion, speed. If the body has the motion, we can say that it possesses the kinetic energy. Now fan is rotating over my head. माझ्या डोक्यावर फॅन फिरून राहिलेला आहे म्हणजे मोशन आहे. मोशन आहे म्हणजे कोणती एनर्जी आहे? दॅट इज द कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. आता स्प्रिंग आहे. स्प्रिंगला तुम्ही जर असं दाबून ठेवलं, स्प्रिंगला प्रेशर केलं आणि सोडलं की ती उडते. जेव्हा आपण तिला असं दाबतो 2 बोटामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर्ड होते. त्या एनर्जीला काय म्हणायचं आहे तुम्हाला? पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं. आणि ही पोटेन्शियल एनर्जी जी आहे त्याचा फॉर्म्युला m/g/h means according to position, according to the configuration, according to the situation, we can define the potential energy. So kinetic energy and potential energy, these are the different types of energy, and these are of main of the mechanical energy. Actually the energy has several types of, that is sound energy. I am talking continuously, I am teaching continue बोलून राहिलो ना, तर that is sound energy. आता जेव्हा सन लाईट निघतो, sunlight is also form of energy. Why? Because it is used for the photosynthesis. प्रकाश संश्लेषण माहिती आहे तुम्हाला. ड्युरिंग डे टाइम, in the presence of sunlight, the leaves produce their own food in the form of cellulose actually, or the glucose, in the presence of sunlight. By absorbing the carbon dioxide, it is called a photosynthesis. Photo म्हणजे लाईट, photosynthesis म्हणजे लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे मी एनर्जीचे टाईप सांगून राहिलो की बाबा साऊंड जे आहे हे एनर्जीचा टाईप आहे, लाईट जे आहे हे सुद्धा एनर्जीचे टाईप आहे. ओके. त्याच्यानंतर केमिकल एनर्जी आहे, त्याच्यानंतर सोलार एनर्जी आहे. नंबर ऑफ सेव्हरल टाईप्स ऑफ एनर्जीज आर देअर इन द युनिवर्स. अँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एनर्जी? द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी फॉर डुईंग वर्क, इट इज कॉल्ड द एनर्जी. नाव थर्ड लेसन इज द करंट इलेक्ट्रिसिटी. आता पहा तुम्ही, लाईट चालू आहे, पंखे चालू आहे. ॲक्च्युली फूड, क्लॉथ अँड शेल्टर, दीज आर द बेसिक नीड. माहीत आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा. परंतु आज चौथी नीड आहे, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी हा कोणतंच काम होत नाही. आज समजा इलेक्ट्रिसिटी नसती तर माझा पिरियड झालाच नसता, कारण याला लाईन पाहिजे. म्हणून इलेक्ट्रिसिटी इज द फोर्थ बेसिक नीड ऑफ ह्युमन बीइंग. फूड, अन्न, क्लॉथ, कापडे, शेल्टर, निवारा, आणि आता काय? इलेक्ट्रिसिटी. अरे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर मोबाईल कुठं चार्जिंग करायचा त्याचा विचार करता. म्हणजे आलं की नाही एनर्जी? थोडी जरी बॅटरी डाऊन झाली की तुमचा हात त्या सॉकेटवर जाते की कुठं गेला चार्जर. आणि तुम्ही एखाद्या टूरला जा ना गावाला वगैरे, तुम्ही डब्याचा विचार नाही करसाल, पाण्याचा विचार नाही करसाल, परंतु चार्जर कुठं लावायचं याचा विचार. कारण काय? ही चौथी आपली बेसिक नीड झाली, आवश्यक गोष्ट झालेली आहे. सो करंट इलेक्ट्रिसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव व्हॉट इज करंट? करंट मीन्स फ्लो. आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ॲटममध्ये ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतात, आणि हे इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह होतात त्या वायरमध्ये, कॉपर वायरमध्ये किंवा ॲल्युमिनियममध्ये, तेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. या फ्लोला करंट असं म्हणतात. आता या करंटचा दुसरा शब्द आहे अपोजिट, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. ना व्हॉट इज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी? तुम्हाला आठवते आपण लहानपणी स्केल घ्यायचो आणि डोक्यावर घासायचो आणि खाली कागदाचे तुकडे टाकले. ॲज सून ॲज यू ब्रिंग धिस प्लॅस्टिक सेल नियर द बीट्स ऑफ द पेपर, व्हॉट हॅपन? द बीट्स ऑफ पेपर गेट जम्प अँड स्टिक टू द वन एंड ऑफ द प्लॅस्टिक. म्हणजे तुम्ही घासलेली स्केल जेव्हा कागदाच्या तुकड्याजवळ नेता तेव्हा कागदाचे तुकडे याला जोडतात. म्हणजे इथं एनर्जी तयार झाली की नाही, तर याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतात. तुम्ही टी व्हीजवळ किंवा फ्रीजजवळ जा, तुमचा हात जसा असा जाईल तर हे केस ओढले जातात, माहीत आहे? याला सुद्धा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतात. किंवा तुम्ही खेळले हे, तुम्ही प्लॅस्टिकच्या चेअरवर बसा पायावर करून आणि एखाद्या मित्राला टॅवेलनी मागून मारायला लावा. थोड्या वेळाने तुम्ही त्याच्या हाताला हात लावा, त्याच्या बॉडीतला करंट, थोडंसं करंट तुमच्या हातामध्ये टच करण्यात आहे. ओके. सो धिस इज कॉल्ड अ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जी इलेक्ट्रिसिटी टाईमपास आहे किंवा टेम्पररी आहे त्याला स्टॅटिक म्हणतात, परंतु ही इलेक्ट्रिसिटी फार पॉवरफुल आहे मित्रांनो, याला करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतात. तर या लेसनमध्ये काही कन्सेप्ट आहे. एक पोटेन्शियल डिफरन्स आहे, एक इलेक्ट्रिक एनर्जी ॲम्पियर आहे, एक रेजिस्टन्स आहे, एक रेजिस्टिव्हिटी आहे. तर त्या डिफरंट काइंडच्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्यासुद्धा आपण नंतर या लेसनमध्ये लर्न करणार आहे. तर या ठिकाणी आपण पहा 1, 2, 3 याचं जे इंट्रोडक्शन केलं, हे लेसन कशाचे आहे? लक्ष आहे का तुमचं मित्रांनो? हां, हे फिजिक्स आहे, फिजिक्स. आणि चौथा आणि पाचवा जो आहे ते केमिस्ट्री आहे.
आता मेजरमेंट ऑफ मॅटर. नाव मॅटर हॅज 3 टाईप्स. कोणकोणते आहे? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. याच्या प्रॉपर्टीसुद्धा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सॉलिडच्या, लिक्विडच्या. याला डेफिनेट मास आणि डेफिनेट व्हॉल्यूम असतो. आता हा पेन आहे, याचं मास, याच्यामध्ये ॲटम्स आणि मॉलिक्यूल जेवढे आहे तेवढेच, आणि याचा आकार जशाला तसाच, म्हणून याला म्हणायचं हॅज डेफिनेट शेप अँड डेफिनेट व्हॉल्यूम. आता तुम्ही पाणी जर घेतलं, लिक्विड, लिक्विडला व्हॉल्यूम सेम असते. आता हे लिक्विड आहे माझ्याजवळ, हे समजा आता 20 ml आहे, तर 20 ml काय झालं? त्याचा व्हॉल्यूम झालं. बट व्हॉट अबाउट शेप? याचा शेप बदलला, पहा दिसतो, हा शेप बदलून आला. ओके, सो द शेप ऑफ द लिक्विड इज नथिंग बट द शेप ऑफ कंटेनर. तुम्ही कपामध्ये पाणी टाका, त्याचा आकार पाण्यासारखा, शेप कपासारखा होतो. तुम्ही बॉटलमध्ये टाका, बॉटलसारखा होतो. तुम्ही या बॉटलमध्ये टाका, या बॉटलसारखा होतो. याच्यातसुद्धा लिक्विड आहे. तर कोणती प्रॉपर्टी महत्त्वाची आहे की लिक्विड हॅज डेफिनेट व्हॉल्यूम. समजा अर्धा लिटर असेल, 1 लिटर असेल, तो बदलणार नाही, पण त्याचा आकार त्याच्या भांड्याप्रमाणे बदलेल, कंटेनरप्रमाणे. आणि तिसरा आहे तुमचा गॅस. या गॅसला डेफिनेट शेप पण नाही, डेफिनेट व्हॉल्यूम पण नाही, जर ओपनमध्ये असेल तर. वेन वी यूज द इन्सेन्स स्टिक ऑर यू अप्लाय द स्प्रे, डिओ जर तुम्ही वापरला तर तुमच्या मित्राला त्याचा स्मेल येते. वाय? बिकॉज द पार्टिकल्स ऑफ दॅट स्प्रे इट मूव्स ऑर मूव एव्हरीवेअर इन द ॲटमॉस्फिअर बिकॉज दे हॅव द फुल लिबर्टी अँड दे मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. दॅट्स वाय इट इज इझी ऑर वी कॅन रिअलाइज द स्मेल ऑफ द इन्सेन्स स्टिक ऑर द स्मेल ऑफ द डिओ. म्हणजे तुम्हाला डिओचा जे स्मेल येते किंवा हे कशामुळे? हे जे पार्टिकल्स आहे गॅसचे, ते एका ठिकाणी थांबत नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी थांबतात. मग आता हे जे सॉलिड, लिक्विड, गॅस, या मॅटरला मोजायचं कसं? त्यातले ॲटम्स आणि मॉलिक्यूल मोजायचे कसे? त्याच्या मागं कोणता लॉ आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे. लक्षात ठेवा तुम्हाला. तर हे लॉ ऑफ कन्झर्वेशन मास काय आहे? हे रिॲक्शन कशी होते, ॲटममध्ये काय असते, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कसं होते, ते मोजायचं कसं? म्हणजे ॲक्च्युली पार्टिकल दिसतच नाही. ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल, हे तुम्हाला माहिती आहे. मग नंतर ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा शोधला, ते तर त्याच्यापेक्षा बारीक आहे. तुम्हाला ते कशामध्ये ऑब्झर्व करायचं आहे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला ते ऑब्झर्व करायचं. ओके, मग आता ज्या गोष्टी दिसत नाहीत त्याला मोजणं इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. फार कठीण आहे मोजणं. अहो, जे गोष्ट दिसते ते ठीक आहे. समजा तुम्हाला म्हटलं की बाबा तिकडून तुम्हाला एक जण मारायला येऊन राहिला, 4-5 जणं, तुम्ही पळसाल कारण तुम्हाला ते दिसते. हे जे शत्रू आहे तुम्हाला दिसतात, परंतु करोना व्हायरस एवढा बारीक आहे, तुम्हाला दिसते का? एका सुईच्या टोकावर थाउजंड्स ऑफ, मी तर म्हणतो मिलियन्स ऑफ करोना व्हायरस असतात. आणि ते करोना व्हायरस एवढे बारीक आहे की ते दिसतच नाही, तुम्हाला ते मायक्रोस्कोपमध्ये पाहावं लागतात. तो पण कोणता मायक्रोस्कोप पाहावा लागतो? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तुमच्या लॅबमध्ये जो मायक्रोस्कोप असतो, कंपाऊंड मायक्रोस्कोप, त्याने दिसत नाही. तर तुम्हाला व्हायरस जर पाहायचा असेल तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये पाहावं लागते. तर एवढा जो मायन्यूट आहे, याला मोजायचं कसं? मेजरमेंट ऑफ वॉटर मॅटर. तर हे डिफिकल्ट टास्क आहे. ॲटम कसे मोजायचे, प्रोटॉन कसे मोजायचे, न्यूट्रॉन कसे मोजायचे, तर ते काही जे आहे त्याचे काही कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्ट आपण मेजरमेंट ऑफ मॅटरमध्ये शिकणार. ओके, हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. आणि 5वा लेसन हा फर्स्ट टर्मचा, ॲसिड, बेस आणि सॉल्ट. तुम्ही आंबे खाता, चव कशी लागते त्याची? आंबट. तर हे ॲसिड झालं. निंबू, संत्रे हे खाता तुम्ही, याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड आहे निंबू आणि संत्र्यामध्ये. व्हिटॅमिन सी सुद्धा आहे. आता तुम्हाला माहीत आहे की सगळे डॉक्टर लोक म्हणतात की तुमची इम्युनिटी वाढली पाहिजे, रोग प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं? योग करायचा, प्राणायाम करायचा. डाएटमध्ये तुमचं व्हिटॅमिन सी असणं फार जरुरी आहे. तर व्हिटॅमिन सी कशामध्ये आहे? हे जे लेमन आहे, ऑरेंज आहे, स्वीट लेमन आहे, म्हणजे निंबू आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, याच्यामध्ये सायट्रस ॲसिड आहे, म्हणजे व्हिटॅमिन सी आहे. इट एन्हान्स द इम्युनिटी ऑफ युअर बॉडी. म्हणजे तुमच्या बॉडीची रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी वाढवण्याचा प्रयत्न करतात. दॅट इज ॲसिड. नाउ व्हॉट इज बेसेस? तुम्हाला राख माहीत असेल, राख, कोळसा माहीत असेल, दॅट इज कॉल्ड बेसेस. ॲसिड अँड बेसेस बोथ आर अपोजिट टू इच अदर. याची टेस्ट जी असते ती बिटर असते. बिटर म्हणजे काय? तुरट असते, तुरट. आणि ॲसिडची चव कशी असते? आंबट असते. आणि शेवटचा आहे तुमचा सॉल्ट. सॉल्ट हा ॲसिडही नसतो आणि बेसही नसतो. ॲसिडही नसतो आणि बेसही नसतो, तो झाला सॉल्ट. तर असे 5 लेसन आहे फर्स्ट टर्ममध्ये. राऊत सर तुम्हाला शिकवतील
त्यापैकी पहिले 3 लेसन फिजिक्सचे आहेत, नंतरचे 2 लेसन हे केमिस्ट्रीचे आहेत. तर आता आपण जे याचं 5चं इंट्रोडक्शन घेतलं, त्याच्यानंतर उरलेल्या 4चं इंट्रोडक्शन हे आपण उद्याला घेणार. ओके, सो गुड लक अँड हॅव अ नाईस डे. थँक्यू.